सरकारने आरक्षण न दिल्यास विधानसभेसाठी 288 जागांची चाचपणी। एबीपी माझाशी बोलताना जरांगेंची मोठी घोषणा। 127 जागांचा सर्व्हे पूर्ण। जरांगेंची माहिती। मनोज जरांगे हा भंपक माणूस। लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका। निवडणुकीमध्ये निवडून आल्यावर ओबीसींचं आरक्षण संपवायचंय का, हाकेंचा सवाल। महाराष्ट्र भाजप कुणा एका व्यक्तीवर अवलंबून राहणार नाही। दिल्लीमध्ये काल झालेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी ठणकावलं। सामूहिक जबाबदारी घेत चुका सुधारण्याचे निर्देश। महायुतीत अजित पवारांना वेगळं होण्यास भाग पाडतायत रोहित पवारांचा खळबळजनक दावा। बळीचा बकरा करत असल्याची टीका। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे आणि शिंदेंच्या मेळाव्याकडे लक्ष। विधानसभेचा रोड मॅप ठरणार। प्रत्येक अपडेट दिवसभर एबीपी माझावर। राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादांचे प्रमुख हे भुजबळांनाही मान्य। भुजबळांच्या वक्तव्यावर तटकरेंचं स्पष्टीकरण। तर छगन भुजबळच नव्हे तर अनेक राष्ट्रवादीचे नेते पक्ष सोडतील। रोहित पवारांचं सूचक वक्तव्य। छगन भुजबळ आणि शिवसेनेचं कोणतंही गुप्तगू नाही, राजकीय संवाद नाही। राऊतांचं स्पष्टीकरण। सोडून गेलेल्यांना परत घेऊन वातावरण खराब करणार नाही। राऊतांची टीका। नाशिक शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळांचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा। ठाकरे गटाचा उमेदवार असूनही कौटुंबिक संबंध असल्यानं दिलं प्राधान्य। विधानसभेच्या 200हून अधिक जागा लढण्याची घोषणा केल्यावर राज ठाकरेंचा पहिलाच नाशिक दौरा। उद्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन निवृत्तीनाथांच्या पालखीतही सहभागी होणार। राज्यात पोलीस भरतीला सुरुवात। 17,000 जागांसाठी तब्बल 17 लाख अर्ज। मैदानी चाचण्यांसाठी उमेदवारांची गर्दी। सोलापुरात पावसामुळे पहिल्या सत्रातली मैदानी चाचणी रद्द। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला आज मंजुरी मिळण्याची शक्यता। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हिरवा कंदील मिळणार अशी माहिती। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक। रब्बी हंगामासाठी हमीभाव वाढवण्याच्या निर्णयाची शक्यता। बिहारच्या नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। पुरातन नालंदा विद्यापीठाच्या अवशेषांनाही मोदींनी दिली भेट। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच। न्यायालयीन कोठडीमध्ये 3 जुलैपर्यंत वाढ। नवी दिल्लीत उष्माघातामुळे 24 तासात 14 जणांचा मृत्यू। रात्रीच्या वेळी देखील तापमान 35 अंशांच्या पार। सौदी अरेबियातील मक्केमध्ये हज यात्रा सुरू असताना 550 भाविकांचा उष्णतेमुळे मृत्यू। सौदीमध्ये तापमान सातत्यानं 50 अंशांच्या पार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।